एका जागेवर चालवतो घेतला नाही एक्सेप्ट नाही केला ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनशतुतं तत्मशादि लक्षणम् एकं नित्यमिमूलवचनं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं निर्वहितं श्री सद्गुरुस्तं नमामि नित्ये शुद्धं निराभास निराकार निरञ्जनं नित्ये बोध सच्चिदानन्दं श्री गुरु ब्रह्मा नमामि ध्यान मूलम मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्ये मोक्ष मूलम च गुरुपा सद्गुरु महाराज की जय। आनंदाय नमः श्री दत्तात्रेयाय नमः। जय जय जी आनंदा जय जय जी परमानंदा परमागादा अनुसविलो स्वामिया विद्यांचल पर्वता मागारी दलाल धन तपच्चिरा करी भेटावया मोक्षदातांतरी हृदय इच्छा करीतसे नाम स्मरण करिता भेटला मोक्षदाता निरोपिले ज्ञान चौपदार्था दलाल धनासी सत्य सत्य। पहा सद्गुरु महाराज या जीवनामध्ये तसे भेटत नाही। सद्गुरु महाराजांना प्राप्त करून घ्यायचं असेल तर नामा वाचून गती नाही। आणि आजचा आपला विषय नामस्मरणाचा आहे। केलं पाहिजे आणि नामाने जीवनात काय यश मिळते हा विषय आहे आजचा। आणि माझ्या पामराच्या मुखातून जे काही शब्द निघतील ते सद्गुरु महाराजचे आहेत। तोच करता करविता आधी करून घेणार आहे। अज्ञान पामर आहो मी आपण सगळे ज्ञानवंत आहात तरी माझे बोबळे शब्द ऐकून घ्या आणि चुकलं तर माफ करा। बघा तर नामस्मरण करता भेटला मोक्षदाता निरोपिले ज्ञान चौपदार्थ दलाल गुणाशी सत्यात। दलालधन प्रभूला नामस्मरण करता करता सद्गुरु महाराजांनी भेट दिली आणि सद्गुरु महाराजांच्या भेटीसाठी आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे हे मुख्य सार आहे। या जीवाला त्या परमपदासाठी नेण्यासाठीच नामस्मरण केलं पाहिजे। या जीवनाच्या एक गोष्टी आहेत आवरच्या गोष्टी आहेत। हे सुख करण्यासाठी सुख प्राप्त होण्यासाठी जर नामस्मरण करत असेल तर या जीवाचं सोहित होत नाही। सद्गुरु महाराजांनी गुरु जेव्हा कान फुटतो आपण जेव्हा कानात मंत्र फुंकतात बीज मंत्र देतात तेव्हा पहिले नाम आपल्याला ते प्रदान करतात आणि आपल्याकडून वधून घेतात। तन मन धन गुरुस अर्पण। आता गुरुस अर्पण केल्यानंतर आपलं काय राहिलं सांगा? काहीच राहिलं नाही। तरी माझं माझं म्हणता म्हणता जीवन आपलं चाललेलं आहे। त्यातले 4 भाग पडतात 3 अक्षर 4 अक्षर 5 अक्षर आणि 6 अक्षर अशा प्रकारचे 6 अक्षर 4 प्रकार पहिल्या नामामध्ये आहेत। तर पहिल्या नाम सगळ्यांनाच माहिती आहे। पहिल्या नामात त्या सद्गुरु मालकाचं पहिले नाव आहे। नंतर ज्या जीवाला अविद्येने ग्रासलेला आहे त्या जीवाला बोध होण्यासाठी तो स्वच्छ होण्यासाठी तो बोध करणारा सद्गुरु मालक आणि या जीवाला भवसागरातून तारून नेणारा तो परमात्मा
म्हणजे शहादत्त प्रभू या कलियुगामध्ये या जीवाला तारून नेतो. शहादत्त प्रभू जो अवतार आहे तो शैव ब्रह्मानंदाचा अवतार म्हटला गेलेला आहे. शैव ब्रह्मानंद म्हणजे जीव, आणि या जीवाला या भवसागरातून तारून नेणारा ही जीवच आहे. म्हणून म्हटले आहे, आपले आपण करावे स्वहित. आपल्याला आपले स्वहित करायचे आहे, दुसरं कोणी स्वहित करणार नाही. याचा मुद्दा म्हणजे आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे आपण भरकटलेलो आहोत, आणि भरकटलेलो असल्यामुळे आपल्या जीवाचा उद्धार होत नाही. नामानं काय होते? नामानं जर जीव तरून जाते तर जीवन सुद्धा सुखमय होते. हे नामाचं सांगितलं झालं तर नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. परंतु हे नाम फल प्राप्ती काय होणार आहे? आनंद नाम घेतो आपण, पण आनंदाची प्राप्ती करायची आहे आपल्याला, पण आपल्या जवळच आनंद नसेल तर आनंदाची प्राप्ती होणार नाही. आपल्या घर परिवारामध्ये आनंद नसेल तर आनंदाची प्राप्ती होणार नाही. पहिले आपल्याला आपला परिवार आनंदित करायचा आहे. आपण पहिले आनंद झालो पाहिजे, तेव्हाच आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून पूर्ण देह हा गुरुला अर्पण करून आनंदमय स्वरूप होऊन त्या आनंदाचं स्मरण केलं पाहिजे. आनंद नाम किती गोड, नाम किती गोड, करी हो पूर्ण सुखाची जोड. पूर्ण सुख प्राप्त करून देणारच आनंद नाम आहे. आनंदमय होणे हे फार आवश्यक आहे. आपण बदला म्हणजे जग बदलेल. जग बदलण्याची आशा जर आपण केलं तर जग कधीच बदलू शकत नाही. मी करतो तसेच सगळे जण वागले पाहिजेत. मी सांगतो तसेच सगळे जणांना केलं पाहिजे असं जर म्हणसाल तर कोणीच करत नाही. पहिले आपल्याला बदलायला लागेल. सगळ्यांच्या म्हटलं आपण ऐकलं तर सगळे आपले ऐकतील. म्हणून आनंदी परिवार करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पहिले म्हणजे हा गृहिणीचा फार उद्देश मोठा आहे. सगळ्या परिवाराला आपल्या गुरु बहिणी बदलू शकतात, दुसरं कोणीच बदलू शकत नाही. आनंद नामामध्ये जर आपण घरामध्ये स्वयंपाक शिजवला तर आनंद नामाचा प्रसाद प्रत्येकाच्या मुखामध्ये जाते, आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये गेल्यानंतर रक्तामध्ये आनंद नाम फिरते. म्हटल्यात गेलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरवण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे एक यज्ञच आहे. परंतु आपण किती खाल्लं पाहिजे याचं काही आपण भान ठेवत नाही. आणि आपण दुसऱ्यालाही त्याचप्रमाणे खाऊ घातलं पाहिजे. अन्न घालावे सर्वमुखी, पात्र भेटे दैवगती, ऐसा भाव ज्याचे चित्ती, तो बोलिजे परमसाधू. आनंद नामाचा प्रसाद जेव्हा आपल्या परिवारामध्ये जेवल्या जातो तर त्याचा साईड इफेक्ट नाही होत, चांगला इफेक्ट होते, आणि परिवारामध्ये सगळा आनंद होते. म्हणून या नामापासून काय काय प्राप्त होते हे जर पाहायला गेलं तर पूर्ण सुख
संसारामध्ये आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 12-12 वर्षानं काळ बदलत राहतो. जशा प्रकारे 12 वर्षाचं बालपण, 12 वर्षाचं ब्रह्मचारित्र, 12 वर्षाचा गृहस्थ आश्रमातला पहिला चरण आणि 12 वर्ष 50 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रमातला मोठा चरण म्हटला गेलेला आहे. त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रम, त्याच्यानंतर संन्यास आश्रम. 4 आश्रम आपल्या जीवनामध्ये पडलेले आहेत. पण 4 आश्रमाचे 6 भाग आहेत प्रामुख्याने. बालपणामध्ये आपल्याला काहीच समजत नाही. जेव्हा समजत नाही तेव्हा संस्कार पडतात. लेकराले संस्कार 12 वर्षापर्यंतच देऊ शकतो आपण. 12 वर्षानंतर तो ऐकत नाही. आणि पहिले तर गर्भसंस्कार, आणि गर्भसंस्कार हे फार महत्वाचे आहे. जेवढ्याही इथं माता भगिनी आहे त्यांना माझी एकच विनंती आहे की आपल्या सुना असो, पोरी असो, कोणी असो, त्यांना एकच सांगायचं, जेव्हा आपल्या मुलीला म्हणा, सुनीला म्हणा गर्भधारणा करते त्यावेळेस नामस्मरण करायला लावा. त्यावेळेस त्याला आनंद पूजा वाचायला द्या, पूजा पद्धत वाचायला द्या, ग्रंथ वाचायला द्या. कारण गर्भसंस्कार हे फार मोठे आहे. गर्भसंस्कारामध्ये आईने जर नामस्मरण केले तर त्या गर्भाला सुद्धा आनंद नामाची गोडी लागते. साक्षात उदाहरण आहे अभिमन्यू. जेव्हा पोटात होता तेव्हा श्रीकृष्णाने सुभद्रेला चक्रव्यूह फोडण्याचं ज्ञान दिलं होतं. आणि ते ज्ञान ग्रहण अभिमन्यूनं केलं. परंतु चक्रव्यूहातून निघण्याचं ज्ञान सुभद्रा झोपी गेली आणि ते तिथंच राहिलं. आपण जागृत होणं फार महत्वाचं आहे. झोपी जर गेलो तर आपल्या जीवाचा उद्धार होणार नाही. मग मनसान बाबा झोपू देता का नाही, रात दिवस का जागीच राव, असं माझं म्हणणं नाही. झोपी जाणं म्हणजे भ्रांती, माया, पडळ, जे पडळ पडलेलं आहे ते जर तुम्ही उघडलं नाही तर झोपीच गेलेलं. कारण हे भ्रांतीचं पडळ आहे. अज्ञान अंधकारातून ज्ञान प्रकाशालाकडे जाण्यासाठी काय पाहिजे? जागृती पाहिजे. म्हणून जागृती आपल्या नामस्मरणामध्ये जागृती आहे. आता काही लोक म्हणतात बाबा माळ घेतल्यापेक्षा ध्यान सगळ्यात मोठं आहे. ध्यान करणारे किती झोपी जातात हे मी लय पाहिजे. नामस्मरणापेक्षा ध्यान मोठं आहे आणि ध्यान करणारे किती झोपी गेले हे सगळ्यांना पाहिलं. एका व्यक्तीच्या घरी गेलो मी. आईला विचारलं भाऊ कुठे गेले? ध्यानात बसले. गेलो, बसलो खोलीमध्ये, ध्यानात बसलेले होते. बसलो 5 मिनिटं तरी भाऊ उठायला तयारच नाही. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर भाऊ आसनावर बसेल पण चांगले घोळून राहिले होते. काय माझं वार वाचा. मग ताईनं उठवलं, चहा घेतला आम्ही. पण मला ज्ञान सांगून राहिले की नामस्मरणापेक्षा ध्यान मोठं. मी आता पाहिलं नाही. तुम्ही किती ध्यानात होते हे पाहिलं. म्हणून गुरु महाराजांना आपल्या ती माळ दिलेली आहे. माळ ही कशासाठी? चेतना आहे. चेतना, जीव चैतन्य राहतो. माळीचा मणी ओढताना जीव हा चैतन्य राहतो. नामस्मरण करताना
चैतन्य फार आवश्यक आहे. चैतन्य नसलो, आपण सुसुप्ती अवस्थेत असलो तर नामस्मरण होईल का? हो, नाही होणार. म्हणून नामस्मरणासाठी, चैतन्यासाठी आपल्या हाती मार दिलेली आहे गुरु महाराजांना. दुसरं म्हणजे नामस्मरण केलं कसं पाहिजे. आपण म्हणतो लय जण अलक्ष्याशी लक्ष लावून मन ठेवा अटपून, मन ठेवा अटपून कदाना येशील रे परतून. आता अलक्ष्याशी लक्ष लावून कसं लक्ष लावा? नामस्मरणामध्ये माळ तर हाती असतेच, नाम हृदयामध्ये असतेच, परंतु लक्ष जे आहे ते कुठे पाहिजे? आपल्या नेत्रामध्ये 70% नेत्र झापलेले असावे, 30% उघडे असले पाहिजे. नजर आपली नाकाच्या शेंड्यावर असली पाहिजे आणि लक्ष हे त्रिपुटच्या ठिकाणी म्हणजे अलक्ष्याची लागलं पाहिजे. मग आता अलक्ष जिथं लक्षच लागत नाही तिथं लक्ष कसं लाव? मग त्रिपुटीच्या ठिकाणी लक्ष म्हणजे जीवात्म स्वरूप एकाग्र रूपानं मन बुद्धी चित्त एकाग्र करून त्या त्रिपुटीच्या ठिकाणी लक्ष लावून आपल्या डोळ्यासमोर येणारे प्रकाश कुठकुठले आहेत ते आपल्यालाच तेजोमय दिसतात. पहिले तर अंधकारच येते, मग लाल प्रकाश येते, सुवर्ण प्रकाश येते. प्रकाशाचे प्रकार आहेत. जेव्हा व्हाईट शुभ्र प्रकाश येईल तेव्हा जीवात्मा जागृत होते आणि अलक्ष म्हणजेच परमात्माशी ध्यान लागते. परंतु नामस्मरण असताना झोपी जाऊन नाही, बरं झोपी जाऊन ध्यान नाही. नामाची गुंज, नामाचा दुमदुमकार आपल्या हृदयामध्ये राहिला पाहिजे. म्हणून म्हटले आहे सूत्र जुळले पाहिजेत. सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दीर्घ, हाती घेऊन या ज्ञान खर्ग, चढावे 42 स्वर्ग. गुरु महाराज म्हणतात 42 स्वर्ग चढायचे आहेत, परंतु हाती ज्ञान खर्ग का म्हटला गेलेला आहे? ज्ञान नसेल आहे, म्हणून त्यासाठीच ज्ञान सत्संग हा ज्ञानाचे दान आणि त्या ज्ञानापासून जे काही श्रवण होते ते जीवाला बोध होणे फार महत्वाचं आहे. म्हणून निज बोध, मूळचा बोध आणि मूळच्या जीवाला, कारण जीव हा शाश्वत आहे, अशाश्वत आपला देह आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे मन नेंजे शुद्ध लक्षणी, स्वरूप पावे ज्ञान नैनी, दृढ बैसावे आसनी, त्याशी सन्निध मी उभा असे. गुरु महाराज म्हणतात असं लक्ष जर लागलं तर त्याच्या सानिध्यात मी उभा आहो, आणि ज्याच्या सानिध्यात देव उभा आहे त्याला प्रपंचामध्ये नाही ना परमार्थामध्ये नाही काचीच कमी पडत नाही, हे मात्र निश्चित आहे. प्रपंच परमार्थ जर साधायचा असेल तर नामस्मरण जीवनामध्ये फार आवश्यक आहे. नामस्मरण जो प्राणी करत नसेल त्याचा जीवन व्यर्थ जाते, कारण नामस्मरण करणे हा जीवाचा धर्म आहे. परंतु जीवाचा धर्म विसरून गेलो आणि युग धर्म आचरून राहिलो, देवता धर्म आचरून राहिलो, हे मोठी शोकांतिका. आज नामावरच प्रयोजन आहे आणि नामापासून आपल्या
जीवनामध्ये काय काय बदल होतात हे आपल्याला अनुभवावे लागतात. कारण अनुभव भक्ती हे 10वी भक्ती सांगितलेली आहे. आणि ज्यानं अनुभवलं तो नामाला कधीच सोडत नाही. जीवनामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या नामानं हे प्राप्त होते, त्या नामानं ते प्राप्त होते. अमुक दिशेकडे नामस्मरण केलं तर हे प्राप्ती होते. नामानं प्राप्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पण नामानं सगळ्यात म्हणजे सद्गुरूची प्राप्ती होते. हे सगळ्यात मोठी प्राप्ती आहे. जर सर्वाघटी आनंद आहे जेव्हा जीवात्म स्वरूपामध्ये तल्लीन झालेला जीव त्याला कोण्या दिशेची जरूरत नाही. कारण त्याला एकच देह राहते की मोक्षाची प्राप्ती. त्याला इयक सुखामध्ये काहीच पडलेलं राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे देह तुटल्या नाम न सोडावे तरी त्या आनंदाशी स्मरावे. तो जीव मोक्ष पदा पावे सत्य सत्य गात राहतो. देह भान राहिलं की टोंगळे दुखतील, पायाले मुंग्या येतील, इकडला तिकडे पाय करा लागील, कंबळ दुखीन. हे काऊन होते? कारण देह भान आहे. नाही त्याच्या पायाला मुंग्या येत नाही, त्याचा पाय दुखत नाही ना कंबर दुखत नाही. कारण देहामध्येच नाही राहत. देहभान विसरून नामस्मरण करते, तल्लीन होऊन जाते, त्याला वेळेचंही भान राहत नाही. अशा प्रकारचा नामस्मरणाचा योग ज्याला साधला, ज्यानं साध्य केला त्याच्यासाठी देवाला धावत यावं लागते. पुंडलिकासाठी विठेवर उभा राहिला देव म्हणतात. आता आपण काही पाहिलं नाही, शास्त्र सांगते. सांगितलं ते खरंच असते. शास्त्र काही खोटं बोलत नाही. परंतु आपल्यासाठी कधी राहील देव उभा हेच आपल्याला मिळवायचं आहे. देव भक्ताची वाट पाहायची, देवाची वाट पाहायची जरूरत नाही. निज भक्त देवाचे जर बनलो आपण तर देव धावून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून नामस्मरणापासून जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर साक्षात सद्गुरूची भेट नामस्मरणाने होते. अशा माझ्या या बोबड्या शब्दातून 2 शब्द बोललो. अनेक प्रवक्ते बोलणारे आहेत. जे काही निघाले ते शब्द सद्गुरूचे आहेत. जे काही बुद्धीचा दाता तो ईश्वर आहे, तो परमात्मा आहे. मी काहीच नाही. महान विभूती ताराचंद महाराज आहेत, डॉक्टर साहेब आहेत, मेंढे मामा आहेत. असे महान विभूती आहेत तिथं बसलेले. अजून आमचे महाराज आहेत, त्यांचं नाव काय? आनंद महाराज, परमानंद महाराज आहेत, बापू आहेत. अशा प्रकारचे सगळे महान विभूती इथं बसलेले आहेत. जे काही बोललो, काही चुकलं असेल तर मला माफ करा. आनंद देव दत्त, आनंद देव.